टॉप 9 मोठ्या बातम्या पाहूया। महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये भाजप सेना एकत्र लढणार, सूत्रांची माहिती। तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार। नवी मुंबईबाबत अद्याप निर्णय नाही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट मीटिंग सुरू। आगामी निवडणुका, विधिमंडळ कामकाजाबाबत मार्गदर्शनाची शक्यता। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। दिल्लीमध्ये रात्री उशिरा शहांबरोबर संघटनात्मक चर्चा। फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश शहांकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती। एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदींकडून डिनरचं निमंत्रण। सर्व खासदारांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं। पंतप्रधान मोदी सर्व खासदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता। दादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज नागपूरमध्ये बैठक। संध्याकाळी 7 वाजता गोंडवाना क्लबमध्ये बैठक होणार। बैठकीला दोन्ही सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उपस्थित राहणार। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल का नाही? मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल। तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये घाईने येण्याची काय गरज होती? कोर्टाकडून विचारणा। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कोणालाही वाचवायचं नाही, सरकार मुंबई उच्च न्यायालयामध्ये सबमिशन करेल। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पुणे पोलिसांकडून चौकशी। सूर्यकांत येवले सध्या अंतरिम जामिनावर बाहेर। शीतल तेजवानी आणि येवलेची समोरासमोर बसून जबाब नोंदणी। तर आज पुन्हा सूर्यकांत येवलेंना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार। आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाचा पोलीस कोठडी सुनावणी होती। संसदेमध्ये निवडणूक आयोगावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून साला असा उल्लेख। काँग्रेसचे नेते राहुल गांधींकडून ट्विट करत निशाणा। अमित शहांनी संसदेमध्ये साला म्हटल्यानं वोट चोरीबाबतची त्यांची भीती आणि बेईमानी उघड झाली। आज संसदेत घमासान होण्याची शक्यता। भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना दणका। दोषमुक्तीचा अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विशेष चौकशी न्यायालयानं फेटाळला। एकनाथ खडसे आणि कुटुंबियांवर दोषारोप निश्चित करण्याचेही आदेश। कोर्टाने एकनाथ खडसेंना स्पष्टपणे दोषी असल्याचं म्हटलंय। 33 कोटींची जमीन खडसेंनी 3,75,00,000 खरेदी केली। तर याच जमिनीसाठी खडसेंनी महिनाभरामध्ये सरकारकडे 80 कोटी मागितले होते। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। शिंदे सेनेच्या महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस। तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरचा तो व्हिडिओ। दानवेंनी नोटांची रास असलेला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दळवींचा दावा। तटकरेंच्या भूमिकेचं स्वागत करतो। मी दाखवलेल्या महेंद्र दळवींच्या व्हिडिओची सर्व तपास यंत्रणा लावून चौकशी व्हावी। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीश हक्कभंग नोटीसवरून घेरलं। तर कोण होतास तू, काय झालास तू? शहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांनीही ठाकरेंना डिवचलं। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम। मविया खासदारांसह अजित पवार, पार्थ पवार, राहुल गांधी आणि गौतम अदानीही उपस्थित। कार्यक्रमानंतर अजितदादा आणि रोहित पवारांचे एकत्र कारने प्रवास। अमित ठाकरेंचे मेहुणे डॉक्टर राहुल बोराडेंचं मुंबईतल्या वेलिंग्टन क्लबमध्ये रिसेप्शन। कुटुंबियांसह राज ठाकरे, उद्धव ठाकरे रिसेप्शनला उपस्थित। यावेळेला ठाकरे बंधूंमध्ये चर्चा। तर आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंना मिठी मारली। तानाजी सावंतांचा मुलगा पुणे पालिकेसाठी भाजपमधून निवडणूक लढण्यास इच्छुक। गोपनीय पद्धतीनं गिरिराज सावंतांचा इच्छुक म्हणून अर्ज। सूत्रांची माहिती। जीएसपीएम संस्थेचा एक व्यक्ती अर्ज घेऊन भाजप कार्यालयामध्ये आला होता।